बाजारातून एवढी छान मेथी मिळाली, म्हटलं याच्यापासून काहीतरी करूनच बघू. सुट्टी आहे आणि दिवसभर काही ना काही तर चटपटीत बनतच राहतं. म्हणून म्हटलं चला नाश्ता आणि जेवण एकत्रच बनवू. म्हणून मी याच मेथीपासून छान थालीपीठं बनवली. तिखट तिखट चमचमीत एवढी भारी झाली होती ना, म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यावर शेअरच करून टाकू. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीची थालीपीठं. सर्वात आधी तिखट मसाला करून घेऊ. त्यासाठी मी इथं 5 ते 7 मिरच्या, अर्धी वाटी लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ही मी मिक्सरमधून असं मोठंच बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक पेस्ट बनवलेली नाही, तुम्ही बघू शकता. आता मसाला करून झालेला आहे. मेथी खोडून घेऊ. आता मेथीची मी फक्त पानं घेतलेली आहेत. ती छान धुवून घेतलेली आहे. 2 ते 3 वेळा मी पाण्यातनं काढलेली आहे, कारण त्याच्यामध्ये माती राहते, ती कचकच लागेल म्हणून मी 2 ते 3 वेळा मेथी धुवून घेतली आणि छान बारीक चिरून घेतलेली आहे. चला आता पीठ बनवून घेऊया. मी इथं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. भाजणीचं पीठ करून ठेवलं की हा एक फायदा होतो की वेळ कमी लागतो आणि आपल्याला कधीही बनवता येतात थालीपीठ. मी इथं 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्यामध्ये 7 ते 8 थालीपीठं होतात. त्यातच आता चिरलेली मेथी, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, हळद, मीठ, जिरे पावडर आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता पहिले आधी मिक्स करून घ्या आणि मगच पाणी टाका, नाहीतर काय होईल, पीठ आपलं पातळ होईल आणि थालीपीठं नीट थापली जाणार नाहीत. आता हे एकदाचं का मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान घट्टसर गोळा मळून घ्या. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, व्यवस्थित मऊ असा आपण कणिक लावतो तसा गोळा मळून घ्यायचा छान. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनटं भिजत ठेवू आणि मग करायला घेऊया. आता आपलं पीठ भिजलेलं आहे. आपण आता करायला घेऊया. पोळपाटावरती सुती कपडा भिजवून घ्यायचा आणि टाकायचा. त्याच्यावरती एक मीडियम साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान चारी बाजूनी थापून घ्यायचं. आणि हो, थालीपीठं थापत असताना बोटांना थोडं पाणी लावायचं आणि मग थालीपीठं थापायची, म्हणजे पीठ हाताला चिटकून आपली थालीपीठं फाटणार नाहीत. आता त्याच्यामध्ये बोटाने छोटे होल करून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल. तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि ही थालीपीठं त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान कडेनं तेल सोडायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 1-2 मिनटं ते 3 मिनटं वाफ काढायची. याने काय होतं, छान वरूनसुद्धा थालीपीठं भाजली जातात आणि मस्त लागतात. वाफ काढून झाल्यानंतर थालीपीठ पलटी करायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. एकसारखं व्यवस्थित भाजून घ्या, कच्चं राहिलं नाही पाहिजे, कारण मेथीमुळे ते ऑलरेडी सॉफ्ट राहणार आहेत. मग पीठ राहिलं आतमध्ये तर ते असं कच्चं लागेल. तर व्यवस्थित एक मीडियम गॅसवर तरी छान खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. आता राहिलेली देखील आपण थालीपीठं अशीच भाजून घेऊ छान खरपूस. आणि आता मग काय, छान दह्यासोबत खायला घ्यायची. उसळ केली असेल तर उसळीसोबत खा, खूप मस्त होतात बरं. आणि तुम्ही अशी कधी बनवून बघितली नसतील तर बनवून बघा बरं. एकदा खाल्ली तर मला माहिती आहे तुम्ही परत विदाऊट मेथी थालीपीठे ट्राय करणारच नाही. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक पण करा, शेअर पण करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बरं. चला मग नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.